महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। शेकडो रुग्णांचे प्राण वाचवणारी रुग्णवाहिका जळून खाक झाली। ही घटना चारमोशी तालुक्यातील दोटकुली वाघोली परिसरात घडली। चारमोशी पंचायत समितीचे माजी सदस्य प्रमोद भगत आणि गडचिरोली जिल्हा परिषद सदस्या कविता प्रमोद भगत यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक सेवेसाठी पुरवण्यात आलेल्या रुग्णवाहिका क्रमांक MH33G618 ला अचानक आग लागली आणि ती पूर्णपणे जळून खाक झाली। गेल्या काही वर्षापासून ही रुग्णवाहिका शेकडो रुग्णांसाठी वरदान ठरली आहे। या रुग्णवाहिकेने नागपूर आणि सेवाग्रामसह विविध प्रतिष्ठित रुग्णालयात वेळेवर पोहोचवणे आणि मोफत उपचार देणे हे महत्त्वाचे काम केले। दिवस रात्र सूर्यप्रकाश असो वा पाऊस, ही रुग्णवाहिका लोकांच्या आयुष्यात धावत राहिली, अनेकांचे जीव वाचवले। वाघोलीहून एका रुग्णाला घेऊन जाताना दोटकुली आणि वाघोली दरम्यान अचानक रुग्णवाहिकेला आग लागली। गाडीतून धूर येत असल्याचे पाहताच चालकाने बाहेर उडी मारली। सुदैवाने त्यावेळी रुग्णवाहिकेत कोणीही रुग्ण नव्हते, त्यामुळे कोणीही मृत्युमुखी पडले नाही, परंतु काही क्षणातच संपूर्ण रुग्णवाहिका आगीत जळून खाक झाली। ही रुग्णवाहिका केवळ एक वाहन नव्हती, तर ग्रामीण भागातील गरिबांसाठी आशेचा स्रोत होती। प्रमोद भगत आणि कविता भगत यांनी त्यांच्या कार्यकाळात ही सेवा सुरू ठेवून समाजसेवेचे उदाहरण मांडले। आज त्या रुग्णवाहिकेच्या निधनाने परिसरातील नागरिकांना खूप दुःख झाले आहे। या घटनेमुळे दोडकोली आणि वाघोलीसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे आणि नागरिक म्हणत आहेत की शेकडो जीव वाचवणारी रुग्णवाहिका आज आपल्यापासून हिरावून घेण्यात आली आहे। आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून तात्काळ नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी होत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट रवी बारसागंडी, चारमोशी, गडचिरोली।